उपस्थित सर्व मान्यवर सर, आपल्याला पहिले मानाचा मुजरा करतो की आपण या ठिकाणी अतिशय चांगल्या क्रीडा स्पर्धा ह्या घेतलेल्या आहेत. क्रीडा स्पर्धा घेणं हे काही लहान काम नाही आहे. स्पर्धा घेत असताना अनेक अडचणी येतात. त्या अडचणीवर मात करून आपल्याला पुढे जायचं असतं. सुरुवातीला जेव्हा क्रीडा स्पर्धा सुरू झाल्या तर यवतमाळने सुरुवात केली. त्यांनासुद्धा मी त्यांचे खूप आभार मानेल की त्यांनी या स्पर्धा सुरुवात करून आपल्या अमरावती विभागामध्येच ह्या स्पर्धा घेतल्या जातात, ही एक आपल्यासाठी आनंदाची बाब आहे. अजून एक विनंती अशी आहे की सर, आपल्या क्रीडा स्पर्धा होतात ते ह्या अमरावती विभागात होत असताना याला एक राज्यस्तरीय स्वरूप मिळावं अशी एक मनापासून इच्छा आहे. कारण आपले जे सन्माननीय ग्रामविकास मंत्री साहेब आहेत ते यासाठी खूप पॉझिटिव्ह आहेत. त्यांनी एक शासन निर्णयसुद्धा काढलेला आहे आणि यावर्षी सगळं आपलं जे नोटशीट वगैरे आहे ती सगळी या ठिकाणी तयार झालेली आहे. आदरणीय सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी महोदयांना आपल्या पाचही जिल्ह्यातल्या सर्वांना विनंती आहे की सर, आपण या ठिकाणी पुढाकार घेऊन हा जो आपला आहे हा राज्यस्तरीय सोहळा व्हावा याकरता आपल्याला आम्ही एक अट घालतो, विनंती करतो की आपण यासाठी पुढाकार घ्यावा. माननीय विभागीय आयुक्त मॅडम यांच्याकडे सुद्धा आपण एक तसं साकडं घालावं. आणि आपल्याकडे अनेक असे गुणी खेळाडू आहेत की जे खेळाडू राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा जरी झाल्या तर त्या स्पर्धेतसुद्धा आपलं या ठिकाणी चांगलं असं प्रदर्शन करतील. शेवटी 2 ओळीत मी माझ्या जिल्ह्याचं अकोल्याचं एक माझा समारोप करतो. मैदान में जो डटे रहे वह सिकंदर बन गए, मेहनत की आग में तत्पर वो कुंदन बन गए. आज मिला है जो इनाम यह मेहनत की पहचान है. जीत हासिल की सबने यह खेल का ही सम्मान है, खेल का ही सम्मान. धन्यवाद सर. आणि आदरणीय या ठिकाणी अनावधानाने पवार सरांचं नाव या ठिकाणी घ्यायचं राहून गेलं. राजेश वाईंदेशकर सर असतील, संचालन करणारे सर असतील, रात्री सांस्कृतिक कार्यक्रमाचं संचालन करणारे असतील, मॅडम असतील, अतिशय खूप चांगल्या पद्धतीने संचालन केलं सर. घालतो सर की हा जो महोत्सव आहे हा अविरत असा चालू राहावा आपल्याला अशी विनंती करतो आणि माझे मनोगत संपवतो. धन्यवाद. पाचही झाली तरी खेळ जिंकला हे महत्त्वाचं आणि तो संदेश सरांनी दिला आहे. मी यानंतर